हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत सँडविच। तव्यावरती रोस्ट करून किंवा ड्राय रोस्ट करून सँडविच कसं बनवायचं याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। आणि सॉससोबत तर खूप छान अप्रतिम असं लागतं। बॅचलर मुलामुलींसाठी खूप उत्तम अशी रेसिपी आहे। खूप झटपट होते आणि मुलांना मुलींना सर्वांना सहज करता येईल अशी रेसिपी। या ठिकाणी मी साहित्य सांगते। मी 2 हिरवी मिरची बारीक एकदम कट करून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा कट करून घेतलेला आहे आणि उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहे, म्हणजे फोडी करून घेतलेले आहे। या ठिकाणी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनवरतीच मी आता चटणी बनवून घेणार आहे। यावरती मी 2 चमचे तेल टाकलेले आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे, फुलली पाहिजे। चटणीला एकदम असा खमंग असा फोडणी दिली ना खूप छान लागते। त्यानंतर हळद टाकल्यानंतर हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर कांदा थोडासा हलकासा मऊसूत होईपर्यंत आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया। वाव, तुम्ही बघू शकता फोडणी एकदम छान बसलेली आहे। सध्या मी आता नाश्त्याचे प्रकार दाखवत आहे रोज व्हिडिओमध्ये, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या मुलींना पटकन असं काही बॅचलर जे बाहेर राहतात शिक्षणासाठी त्यांच्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे। त्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कांदा एकदम छान असा मऊसूत झालेला आहे आणि त्यामध्येच आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर असे उकडून घेतलेले बटाटे। व्यवस्थित बटाटे सर्व हळद आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स केल्यानंतर एक 4 ते 5 मिनिटं आपण व्यवस्थित पॅनवरती गरम करून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटं फक्त आपण त्याला वाफ म्हणजे छान मिक्स करून शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी चवीप्रमाणे आता मीठ टाकून घेऊया। याआधी मी सँडविचची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। या ठिकाणी मी ब्रेडला छान बटर असं अप्लाय करून घेतलेलं आहे, लावून घेतलेलं आहे। बटर व्यवस्थित लावून झाले की आपण त्यावरती ग्रीन चटणी, टोमॅटो सॉस, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता। या ठिकाणी मी जी ग्रीन चटणी मागेही दाखवली आहे व्हिडिओमध्ये ती या ठिकाणी अप्लाय करत आहे। थोडीशी तिखट आहे त्यामुळे कमी प्रमाणात मी याला लावत आहे। ग्रीन चटणी लावून घेत आहे। त्यानंतर सर्व ठिकाणी ग्रीन चटणी व्यवस्थित लावून झाली की यावरती मी आता बटाट्याची जी चटणी आहे ती यावरती टाकून व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे। चारही बाजूला व्यवस्थित बटाट्याची चटणी टाकून घ्यायची। खूप छान आणि झटपट होणारे सँडविच आणि बटाट्याची भाजी त्यामध्ये भरली ना खूप टेस्टी लागतं। वरतून असा ब्रेड ठेवून आपण तव्यावरती बटर टाकून व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेऊया। व्यवस्थित छान क्रिस्पी होईपर्यंत परतवून घेऊया। दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेऊया। या ठिकाणी मी दोन्ही साईडला बटर लावून
व्यवस्थित दोन्ही बाजू लालसर रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही सँडविच मेकरचा वापर केला ना तरी चालेल। दोन्ही ब्रेडला मी व्यवस्थित बटर अप्लाय करून घेतलं आहे, बटर लावून घेतलं आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजू व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घेणार आहे। एक ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा सुरेख रंग आलेला आहे आणि खूप छान असं भाजलंही गेलेलं आहे। दोन्ही साईड अशा व्यवस्थित भाजून घेतल्या की डिशमध्ये आपण काढून घेऊया। या ठिकाणी व्यवस्थित सँडविच भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम असं कडक आणि कुरकुरीत असं झालेलं आहे। चला तर कट करून घेऊया। तुम्हाला हवा तसा तुम्ही सँडविच कट करू शकता, 3 आकारामध्ये किंवा तिरकसमध्ये, तुम्हाला आवडेल तसा कट करा। मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे शेप कट करून दिले तर खायलाही तितकीच मजा येते। अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी सँडविच व्यवस्थित मी असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा मी दुसरे सँडविच तिरकसमध्ये, क्रॉसमध्ये कट करून घेतलेला आहे। वा, दिसायलाही खूप सुंदर आणि खाण्यासाठी अप्रतिम असं सँडविच। परफेक्ट। चला तर मग पटकन कमेंटमध्ये सांगा, नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। या ठिकाणी सर्व सँडविच डिशमध्ये ठेवून झालेले आहेत आणि वरतून जर तुम्ही पिवळी शेव, बारीकवाली शेव जर टाकून खाल्लं ना अजूनच सुंदर लागेल। मस्त खा, स्वस्थ राहा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। मस्त खा, स्वस्थ राहा। बाय बाय।